नमस्कार. आवाज पुस्तकांचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, जिथे पुस्तकांना आवाज मिळतो. जर तुम्हाला विचारांना स्पर्श करणारी पुस्तकं ऐकायला आवडत असतील, तर ही यात्रा तुमच्यासाठीच आहे. आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं. प्रत्येक अंत हा नव्या प्रारंभाची सुरुवात असतो. या पुस्तकाचं नाव आहे अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. कधी तुम्हाला जाणवलं आहे का, जेव्हा काहीतरी संपतं तेव्हाच काहीतरी नवीन जन्म घेतं? तुटलेला विश्वास, संपलेलं नातं किंवा बदललेलं आयुष्य, प्रत्येक अंत स्वतःसोबत एक नवीन वाट घेऊन येतो. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, भीती अंताची नसते, भीती असते ही बदलाची. पण जर आपण तो अंत स्वीकारला आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तर तोच अंत आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रारंभ ठरतो. तर चला, डोळे बंद करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शब्दांना तुमच्या मनात उतरू द्या. भाग पहिला. आरंभ हा कठीणच असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते आणि हीच वेळ माणसाला शिकवते, हाच काळ माणसाला घडवतो आणि हाच काळ जीवनात यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतो. पण बऱ्याचदा या मिळालेल्या यशाला वाटेकरी फार असल्यामुळे गेलेल्या संघर्षाच्या काळाचं साक्षीदार फक्त आणि फक्त आपणच असतो. आणि याच संघर्षात माणसाने कसं जगावं, कसं लढावं आणि कसं यशस्वी व्हावं, यासाठीच हा पुस्तक प्रपंच. अहो, प्रपंच कुठला, आयुष्यात आलेल्या अनुभवांची ही शिदोरीच म्हणावी लागेल. नमस्कार, मी वैभव आप्पासाहेब ढूस, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा एक प्रतिनिधी, युवा उद्योजक आणि मोटिवेशनल स्पीकर. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या घराघरात मी आणि माझा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील घराघरात वैभव ढूस हे नाव आणि आवाज पोहोचला. लाखोंच्या संख्येने लोकांनी प्रेम दिलं, किंबहुना ते मला मिळते आहे. आणि त्याच प्रेमापोटी आजवर 500हून अधिक उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थितीचा मान आणि सन्मान मला मिळाला. अखंड महाराष्ट्रातून पुरस्कारांचा वर्षाव होत गेला. कालपर्यंत कोणीही ओळखत नसलेला मी आज व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. मीही तुमच्यासारखाच एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. आज जे काही यशाचे सोनेरी दिवस मी बघतोय, ते दिवस काही एका रात्रीतून आलेले नाहीत किंवा नियतीने ते माझ्या ताटात सहज काय दिलेले नाहीत. ज्याला जिंकायचं असतं त्याने कधी गुंतायचं नसतं, असं कोणीतरी म्हटलेलं एक वाक्य आहे आणि हेच वाक्य माझ्या जीवनाचं रहस्य आहे. माझे वडील हे स्वतः पॅराग्लायडिंग पट्टू होते. त्या काळी दिवसाआड त्यांच्या कौतुकाचे स्तंभ पेपरात छापून यायचे. ते सर्व बघून आमची छाती अभिमानाने फुलून जायची. आपणही एक दिवस असंच काहीतरी करू, या विचाराने मन आणि बुद्धी झपाटून जायची. हळूहळू शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे आयुष्य हेलकावे खात होतं. काही कारणास्तव पदवीचं शिक्षण काही मला त्या काळात पूर्ण करता आलं नाही आणि मी व्यवसायात उतरलो. व्यवसायात येणाऱ्या अडचणी सुद्धा थांबायचं नाव घेत नव्हत्या. अंगावर कर्जाचा बोजा चढत होता. क्षणोक्षणी हेच वाटायचं की आपण हरतोय का? आपल्या प्रयत्नात नक्की काय कमतरता आहे, याचा विचार मनात घोळत असायचा. रात्रंदिवस याच विचारांनी मला ग्रासलं होतं आणि एका नैराश्याचा काळ सुरू झाला. ह्या काळात मला सर्वात जास्त साथ दिली ती वडिलांच्या एका वाक्याने. आणि ते असं म्हणतात की आयुष्यात चढ उतार तर असतातच. माणूस लढतोय म्हणजे तो हारणार किंवा जिंकणार, पण परिस्थितीच्या विपरीत जर काही घडलं तर हार मानून खचून जाणं हे लढवय्याचं काम मुळीच नाही. जर शिखर गाठायचं असेल तर लढावं लागेल, पडावं लागेल, प्रसंगी आलेल्या अपयशाला तोंड देऊन पुन्हा उभं राहावं लागेल. तेव्हाच इच्छित ध्येय आपण प्राप्त करू शकतो. वडिलांनी दिलेली ही शिकवण आजतागायत माझ्या मनावर कोरली गेलेली आहे. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत ही त्यातून आली आणि नव्याने सुरुवात केली. हे सर्व करत असताना जी परिस्थिती आपण सहन केली अथवा ज्या चुकीच्या अनुभवांनी मी ग्रासलो, तसं इतरांसोबत होऊ नये म्हणूनच मी प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न कसे होते? तर ते होते प्रेरित करण्याचे. चुकांमधून शिकत जाऊन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं, यासाठी मी आटापिटा करू लागलो. संभाषण कौशल्य, स्टेज स्टेअरिंग ही आधीपासूनच माझ्यामध्ये होती आणि याच प्रयत्नातून एक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेरणादायी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि मी
जनमानसात प्रसिद्धीस आलो. या काही कार्यकाळात कित्येक उद्योजक घडविले, कित्येकांच्या कोमजलेल्या पंखात बळ भरून त्यांना उडायला शिकवलं, कित्येक व्यवसायाला सोशल मीडियावर वाढवण्याचं काम केलं. कित्येक तरुणांच्या हाती असलेली उद्योगाची दोरी बघता आपण जे करतोय ते महाराष्ट्रातील तळागाळातील तरुणांना करता यावं, यासाठीच या पुस्तकाचा प्रपंच मांडला. सुरुवातीला वाटलं होतं की आपल्याकडून हे होईल की नाही, पण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हा प्रवास मांडायला घेतला. आज महाराष्ट्रात असलेल्या शेतकरी तरुणांची व्यथा समजून घेताना त्यावर बनवलेले व्हिडिओ लोकांच्या काळजात घुसत गेले, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे या तरुण पिढीला फक्त मार्गदर्शक नकोय, तर एक खंबीर अशी हक्काची साथ हवी आहे. माझ्या भूतकाळातल्या चुकांनी जी काही दशा केली ती आता तुम्ही करू नये, यावर तुम्ही, मी आणि या समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून एकच गोष्ट मला मांडायची आहे, ती म्हणजे की माणूस म्हणून जर जन्माला आलोय, तर स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर परिस्थितीला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. कारण या परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून ज्याला जगता येतं, तोच आयुष्याचा खरा विजेता ठरतो. या युगात वेगाला जितके महत्त्व आहे, त्याहून अधिक महत्त्व आहे ते म्हणजे संयमाने पावले टाकणाऱ्या गतीला. ही गती कासवाची जरी असली, तरीही या गतीला रोखण्याची ताकद कुठल्याच शक्तीत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण स्तोत्र बघाल तर ते म्हणजेच थॉमस अल्वा एडिसन. एडिसन जेव्हा शाळेत होता, तेव्हा कमी मार्क्स पडले म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. कारण ते शाळेच्या दृष्टीने, शिक्षकांच्या दृष्टिकोनातून वर्गातला एक विद्यार्थी होता. कदाचित तेव्हा त्यांना ठाऊक नसेल की एडिसनचे भविष्य काय आहे, तो कुठल्या दर्जाचा शास्त्रज्ञ आहे, याची त्यांना साधी चाहूलही नव्हती. पण म्हणून त्यांचं शास्त्रज्ञ होणं थांबलं का? की त्यांनी बल्बचा शोध लावण्याच्या प्रक्रियेत काही खंड पडला का? तर नाही. त्यांच्या शैक्षणिक निकषांच्या आधारावर त्यांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता ठरली असती, तर कदाचित जे काही मी लिहितोय ते सुद्धा शक्य झालं नसतं. हजारोंच्या संख्येने शोध लावणारा एडिसन एके ठिकाणी खूप सुंदर वाक्य म्हणतो. ते असं की माझ्या 9,999 प्रयोगातून हे सिद्ध झालं की त्या प्रयोगांमुळे बल्ब तयार होऊच शकत नाही. पण म्हणून ते केलेले प्रयोग अयशस्वी होते असं नाही. तो लागलेला प्रत्येक शोध हा कुठे ना कुठे उपयोगातच येतो आहे. आता एक प्रश्न डोकं वर काढतो. तो म्हणजे ज्याप्रमाणे एडिसन शिक्षण न घेता शास्त्रज्ञ झाले, मग शिक्षण महत्वाचं नाही का? नक्कीच शिक्षण महत्वाचं आहे. एडिसन 1869 साली टेलिग्राफ इंजिनियर झाले होते. त्यामुळे त्यांना ज्या क्षेत्रात आवड होती, ज्या क्षेत्रात भरारी घेणं अपेक्षित होतं, त्यासाठीचं तांत्रिक शिक्षण त्यांनी घेतलेलंच होतं. मी सुद्धा काही कारणास्तव पदवीचं शेवटचं वर्ष पूर्ण करू शकलो नव्हतो. पण म्हणून शिक्षणाचं महत्त्व कमी झालं नाही. मी ज्या कार्यक्षेत्रात आहे त्याचं इत्थंभूत शिक्षण घ्यावंच लागलं. शिक्षण माणसाच्या जीवनाला आकार देतं. त्याला जेव्हा अनुभवाची, चिकाटीची जोड मिळते, तेव्हा तो यशस्वी ठरतो. वाईट वेळ जशी माणसाला जग दाखवते, तशी चांगली वेळ सुद्धा या वाईट काळात जितकं सकारात्मक विचार आपण करू, तितक्या लवकर ह्या निराशेच्या गर्तेतून आपण बाहेर पडू. हा विश्वास आपण आपल्या मनात रुजवला पाहिजे, असं मला तरी वाटतं. बऱ्याचदा आपण आपल्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्याचा आणि सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनेक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये घर करत असतात. आणि याच सुरुवातीच्या काळात आपण आपले निर्णय आणि स्वप्नांचे बांध दुसऱ्या कोणाच्या तरी सल्ल्यानुसार ठरवत असतो. पण प्रत्येकाचे विचार आणि अनुभव हे वेगळे असतात. आपण आपल्या भविष्याचा सल्ला नेमकी कोणाकडून घेतोय, याला फार महत्त्व आहे. नोकरी करण्याचा सल्ला आपण व्यावसायिक विचारसरणी असलेल्या व्यक्तीकडून, आणि व्यवसाय करण्याचा सल्ला जर आपण नोकरी करण्याची विचारसरणी असलेल्या व्यक्तींकडून घेत असेल, तर आपण कुठेतरी चुकतोय, हेही तितकंच खरं आहे. आपल्या देशामध्ये टॅलेंट आणि कौशल्याची बिलकुल कमी नाही. पण आपल्यामधील कौशल्य हे नेहमी चुकीच्या ठिकाणी आपण वापरत असतो, किंवा आपल्याला त्या प्रकारचे व्यासपीठ मिळत नाही, असेही म्हणू शकतो. क्षेत्र कोणतंही असोत, संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला अविभाज्य भाग आहे, ज्याला आपण कधीच नाकारू शकत नाही. सुरुवातीच्या काळात आपण आपला जेवढा जास्त वेळ स्वतःवर काम करण्यासाठी घालवणार, भविष्यात आपलं आयुष्य
तेवढंच सुखकर होत जाणार. याच संघर्षाच्या अनुभवांच्या शिदोरीचा उलगडा या पुस्तकाच्या माध्यमातून मी करणार आहे, जेणेकरून कोणीही कठीण परिस्थिती आल्यावर चुकीचे पाऊल उचलून जगण्याची कसरत अर्ध्यावरच सोडू नये. आरंभ म्हणजे सुरुवात. प्रत्येक गोष्टीच्या प्रारंभात असलेल्या अडचणी, अडथळे आणि अनिश्चितता हा एक स्वाभाविक भाग आहे. हे अडथळे मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक किंवा भावनिक असू शकतात. सुरुवात करताना माणसाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आरंभाच्या टाचणीत असलेली अस्वस्थता हे एकाच वेळी प्रेरणादायी आणि अडथळ्यांचे कारण असू शकते. नवीन प्रकल्प, व्यवसाय किंवा जीवनातील बदलाच्या प्रारंभात माणसाला अनेक वेळा आत्मविश्वासाची कमी आणि धोरणात्मक स्पष्टतेचा अभाव अनुभवायला मिळतो. पण ह्या कठीण काळातच स्थिरता आणि यशाची संधी असते. एक आदर्श उदाहरण म्हणजे अनेक मोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी. त्यांनी आपल्या आरंभातील समस्यांचे आंतरमंथन करून त्यांना पार करून योग्य मार्ग निवडून यश प्राप्त केले. त्यांचा प्रारंभ कधीही सहज नाही, पण त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी नवा मार्ग तयार केला आणि अडथळ्यांचा सामना करण्याची क्षमता विकसित केली. आरंभाच्या कठीण काळात धैर्य आणि चिकाटी राखणे आवश्यक आहे. प्रत्येक अडथळा आणि अडचण ही एक शिकण्याची संधी असते. यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाणे आणि त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकणे महत्त्वाचे आहे. सुरुवात एक कठीण प्रक्रियेची भाग असली तरी त्या सुरुवातीलाच आपल्या सामर्थ्याची आणि परिश्रमाची परीक्षा असते. अशा प्रकारे आरंभाच्या कठीणतेला सामोरे जाऊन आपल्या ध्येयाकडे दृढपणे वाटचाल करणे हेच खरे यशाचे चिन्ह आहे. आरंभाचे महत्त्व. आरंभ म्हणजे एक नवा अध्याय, एक नवीन सुरुवात. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, कधी व्यवसायाच्या क्षेत्रात, कधी व्यक्तिगत जीवनात किंवा कधी नव्या प्रकल्पात सुरुवातीला असलेल्या अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो. हा प्रारंभ केवळ सुरुवात नसून यशाच्या वाटेवर एक पायरी आहे. प्रत्येक नवीन सुरुवात आपल्या संभाव्य यशाची आणि निराशेची कडवट पण सुगंधी ध्वनी आहे. सुरुवातीच्या अडचणी. आरंभ करताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. सुरुवातीला आर्थिक अडचणी, ज्ञानाची कमी आणि अनुभवाचा अभाव हे सामान्यपणे असतात. हे अडथळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा वापर करतात. अनेक वेळा व्यक्तीला आत्मविश्वासाची कमी आणि अनिश्चिततेची भावना भेडसावते. यामुळे कार्याची सुरुवात करणे अत्यंत कठीण होऊ शकते. मानसिक अडचणी. आरंभाच्या काळात मानसिक अडचणी मोठ्या प्रमाणावर असतात. नवीन कामाची सुरुवात करताना आपल्यातल्या क्षमतांविषयी शंका येऊ शकते. आपण यशस्वी होणार का, हा प्रश्न सतत मनामध्ये गुंतलेला असतो. या प्रकारच्या विचारांनी व्यक्तीला चिंता आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी मानसिक ताकद आणि धैर्य आवश्यक आहे. आर्थिक अडचणी. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना आर्थिक अडचणी मोठ्या असतात. आवश्यक भांडवलाचा अभाव, वित्तीय नियोजनातील चुका आणि सुरुवातीच्या खर्चाचे ओझे यामुळे अनेक वेळा प्रकल्पाच्या यशावर प्रश्न उपस्थित होतो. यावर मात करण्यासाठी उत्तम वित्तीय नियोजन, कर्ज व्यवस्थापन आणि बचतीची आवश्यकता आहे. अनुभवाची कमी. आरंभाच्या टाचणीत अनुभवाची कमी ही एक मोठी अडचण असते. नवीन क्षेत्रात प्रवेश करताना अज्ञात परिस्थिती आणि अज्ञात काम यामुळे अडचणी निर्माण होतात. अनुभवाच्या अभावामुळे कामकाजातील चुका होतात, ज्यामुळे नवीन सुरुवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनुभव मिळवण्यासाठी शिक्षणाची तयारी आणि निरंतर प्रयत्न आवश्यक आहे. सामाजिक अडचणी. आरंभाच्या काळात सामाजिक अडचणी देखील असू शकतात. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांपासून अपेक्षित समर्थन मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. काही वेळा समाजाची नकारात्मक प्रतिक्रिया आणि निराशा यामुळे मनोबल कमी होऊ शकते. समाजाच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया यावर मात करण्यासाठी व्यक्तिमत्वाच्या ताकदीचा उपयोग करावा लागतो. यशाची प्रतिकूलता. सुरुवातीला अडचणींचा सामना करताना यशाच्या प्रतिकूलतेला देखील तोंड द्यावं लागतं. प्रारंभाच्या टाचणीत असलेल्या अडचणी आणि संघर्ष याशिवाय यश प्राप्त करणे अत्यंत कठीण असते. ही प्रतिकूलता केवळ एक वेळेची अडचण नसून अनेक बारीक तपशिलात असते, ज्याला तोंड द्यायला शिकावे लागते. सफलतेकडे वाटचाल. कठीण सुरुवात आणि अडचणींचा सामना करताना यशाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. प्रत्येक अडचणींचा सामना करताना
त्यातून शिकणे आणि सुधारणा करणे हे महत्त्वाचे आहे. यश प्राप्त करण्यासाठी कार्यक्षमतेत वाढ, आपल्या कार्यातील उत्कृष्टता आणि चिकाटीची आवश्यकता आहे. प्रेरणादायक उदाहरणे. कठीण सुरुवात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. स्टीव्ह जॉब्स, जॅक मा, जे के रॉलिंग यांसारख्या व्यक्तींनी आपल्या अडचणींचा सामना करून मोठे यश प्राप्त केले. त्यांच्या कहाण्या एक प्रकारे आरंभाच्या कठीणतेचा सामना करून यश प्राप्त करण्याचे आदर्श उदाहरणे आहेत. पण फक्त यामध्ये आपण यशस्वी व्यक्तींचीच नाही, तर अपयशी झालेल्या व्यक्तींची सुद्धा उदाहरणे बघितली पाहिजेत. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा कधीतरी अपयशी झालेलाच असतो. त्यामुळे त्या व्यक्तींच्या चुकांमधून आपण शिकायला हवं. त्या चुका आपण कशा प्रकारे टाळू शकतो याचा अभ्यास त्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला करायला हवा. निष्कर्ष. आरंभ हा कठीण असतो हे सत्य असले तरी यशाच्या मार्गावर हा एक अत्यावश्यक आणि अनिवार्य टप्पा आहे. प्रत्येक कठीण सुरुवात म्हणजेच एक नवा शिक्षणाचा आणि अनुभवाचा क्षण आहे. यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक अडचणीला सामोरे जाऊन चिकाटी आणि धैर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. प्रारंभातील अडचणींचा सामना करून आपण आपल्या ध्येयांच्या दिशा निर्देशित करू शकतो आणि यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. कठीण सुरुवात करून यशस्वी झालेल्या काही मोठ्या उदाहरणांमध्ये खालील उल्लेखनीय व्यक्तींचा समावेश आहे. स्टीव्ह जॉब्स. ॲपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी कॉलेजमध्ये काहीच काळ अभ्यास करून शिक्षण थांबवले आणि आपल्या कंपनीच्या प्रारंभात अनेक आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या अडचणींचा सामना केला. त्यांच्या मेहनतीने आणि नवीन विचारशक्तीने ॲपल जगातील एक अत्यंत प्रभावशाली कंपनी बनली. जॅक मा. अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना 30 वेळा नोकरीसाठी नाकारले गेले आणि सुरुवातीला त्यांच्या व्यवसायातही आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. पण त्यांच्या अथक परिश्रम आणि नवकल्पतेमुळे अलिबाबा आज एक जागतिक ई-कॉमर्स नेता बनला आहे. जे के रॉलिंग. हॅरी पॉटर मालिकेची लेखिका जे के रॉलिंग यांना जीवनातील खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी गरीब अवस्थेत बालपण घालवले आणि हॅरी पॉटर कादंबऱ्याच्या प्रकाशनासाठी 12 प्रकाशकांकडून नकार मिळवला. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि आज हॅरी पॉटर विश्वभरातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त विक्रीच्या यादीतील पुस्तकांपैकी एक आहे. वरील उदाहरणे सिद्ध करतात की कठीण प्रारंभ असूनही दृढ परिश्रम, चिकाटी आणि समर्पणाच्या मदतीने यशस्वी होणे अगदीच शक्य आहे. कठीण सुरुवात हीच यशाची गुरुकिल्ली. हे विधान खूप प्रेरणादायक आहे. हे आपल्याला सांगते की जरी सुरुवात कठीण असेल तरी त्यातूनच आपल्याला यश मिळू शकते. अडचणी आणि आव्हाने आपल्याला शिकवतात, आपल्याला मजबूत करतात आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा विकास करतात. त्यामुळे कठीण परिस्थितीतही धैर्य न सोडता प्रयत्न करत राहणे हे महत्त्वाचे. महाभारतात श्रीकृष्णाने अनेक वेळा आरंभाच्या कठीणतेविषयी दृष्टांत दिले आहेत. त्यांपैकी काही महत्त्वपूर्ण दृष्टांत खालीलप्रमाणे आहेत. गीतेतील सल्ला. अर्जुनाला कुरुक्षेत्रात युद्धाच्या आरंभी मोठ्या मानसिक संघर्षातून जावे लागले. त्यावेळी श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून त्याला सल्ला दिला. श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे महत्त्व समजावले. त्यांनी अर्जुनाला सांगितले की प्रारंभातील अडचणींचा सामना करत आपल्या कर्तव्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. उद्धवाशी संवाद. उद्धवाला श्रीकृष्णाने जीवनातील अडचणींचा सामना कसा करावा हे समजवले. श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले की आधी कठीण वाटत असलेले कार्य जर तल्लीनतेने केले तर ते सोपे होते आणि त्यातूनच यश मिळते. सुदामाच्या कथेतील दृष्टांत. सुदामा श्रीकृष्णाचा बालमित्र होता, परंतु त्याचे जीवन अत्यंत गरिबीत गेले. एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला आला. सुरुवातीला त्याला शंका होती की श्रीकृष्ण त्याची मदत करतील का, पण श्रीकृष्णाने त्याचे हार्दिक स्वागत केले आणि त्याच्या सर्व अडचणी दूर केल्या. या कथेतून श्रीकृष्णाने दाखवले की कठीण परिस्थिती असली तरी विश्वास आणि समर्पण असल्यास सर्व अडचणी दूर होतात. हे दृष्टांत आपल्याला शिकवतात की कोणत्याही कार्याची सुरुवात कठीण असू शकते, परंतु योग्य मार्गदर्शन, दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाने आपण यशस्वी होऊ शकतो. अवघड वाटणाऱ्या प्रारंभाच्या मानसिक अवस्था विविध प्रकारच्या असू शकतात.
या अवस्थांमुळे सुरुवात करणे कठीण वाटते. काही सामान्य मानसिक अवस्था खालीलप्रमाणे आहेत. जसं की भीती. जीवनात नवीन प्रवासाला सुरुवात करणे कठीण असू शकते, पण याच प्रवासात आपल्याला स्वतःच्या क्षमतांचा शोध लागतो. अज्ञात्याच्या गडदतेत आपल्याला अपयशाची भीती वाटते, पण या भीतीचा सामना केल्यास यशाची नवीन ओळख मिळते. समाजाच्या प्रतिक्रियांपासून घाबरून जाण्यापेक्षा आपल्या धैर्याने त्यांच्या अपेक्षा बदलू शकतो. जेव्हा आपण नवीनतेला आत्मसात करतो, तेव्हा आपल्या जीवनाची दिशा आणि दृष्टिकोन विस्तारित होतो. शंका. मनात संशयाचे सावट असताना मी हे करू शकतो का, अशी विचारांची वावटळ असते. या विचारांच्या धुक्यात आत्मविश्वासाचे सूर हरवतात. विश्वासाच्या क्षणात आपण स्वतःला ओळखतो. एक पाऊल पुढे टाकताच आपण अनंत क्षमतांच्या आकाशाला स्पर्श करू लागतो. त्यामुळे स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे सोडून द्या आणि जोमाने कामाला लागा. आळस. सुरुवातीला आलेली अडचण पाहून आळस येणे, काम पुढे ढकलणे, यामुळे कामाच्या सुरुवातीला अडथळे येतात. हेच अडथळे पुढे अनेक पटींनी वाढतात. पण ज्या दिवशी आळस झटकून आपण खरोखर कामाला लागू, तेव्हा अडथळ्यांचं महत्त्व शून्य होतं आणि आपला विश्वास दुणावत जातो. नवीन कामाचा विचार करून मनात ओझे वाटणे, कामाचे मोठेपण पाहून गोंधळणे, यामुळे सुरुवात करणे अवघड होते. देव कामाच्या ओझ्याचा भारही त्याच व्यक्तीला देतो, ज्याच्यात ते ओझे पेलण्याची पूर्ण क्षमता असते. जे काम सुरुवातीला ओझं वाटतं, पण नंतर तेच आपल्याला सवयीचं होऊन जातं. स्वीकारार्हता. नवीन गोष्टींचा विचार करून त्या स्वीकारणे अवघड वाटणे, नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार नसणे, यामुळे प्रारंभ कठीण होतो. पण वर्तमानातील बदल हे आपल्याला स्वीकारावेच लागतील. आता ते आपण कशा पद्धतीने स्वीकारतो आणि कशा पद्धतीने व्यावसायिक आणि खाजगी जीवनात अंमलात आणतो, ह्याला फार महत्त्व आहे. चिंता. नव्या गोष्टींमुळे मनात उठणारी चिंता, कामाच्या यशस्वीतेबद्दलची अनिश्चितता सुरुवातीला ताण आणते, पण याच ताणातून उद्भवते आपली खंबीरता, जिद्द आणि आत्मविश्वास. नव्या आव्हानांचा सामना करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो. प्रत्येक अडचण ही नवी संधी बनून आपल्याला घडवते. मागील अपयशाचा अनुभव. पूर्वीच्या अपयशाच्या आठवणींमुळे नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी मनाची तयारी नसणे ही एक नैसर्गिक भावना आहे. अपयशाचे अनुभव मनात नकारात्मकता निर्माण करतात, पण हीच नकारात्मकता आपल्याला प्रगतीसाठी प्रेरणा देऊ शकते. आपले अपयश हे आपल्या यशाचा पाया बनते. जेव्हा आपण अपयशाच्या क्षणांमधून शिकलो जातो, तेव्हा त्याच धड्यांनी आपल्याला पुढे जाण्याचे बळ मिळते. प्रत्येक अपयश ही एक नवीन शिकवण देतो, एक नवीन अनुभव देतो आणि आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवतो. नव्या सुरुवातींसाठी आपल्याला आत्मविश्वासाची गरज आहे आणि हा आत्मविश्वास आपल्याला आपल्या आतल्या शक्तीतून मिळतो. अपयशाच्या आठवणींचा सकारात्मकतेच्या दिशेने वळवून आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने निर्धारपूर्वक वाटचाल करू शकतो. त्यासाठी आपल्याला भूतकाळाच्या जखमांपासून मुक्त होऊन वर्तमानाची ताकद ओळखावी लागते. प्रत्येक नवीन सुरुवात ही एक संधी आहे, एक नवीन अध्याय आहे, ज्यामध्ये आपण आपल्या क्षमतांचे सर्वोच्च प्रदर्शन करू शकतो. जगात मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी पहा. त्यांच्या अपयशाच्या कथा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, जितक्या त्यांच्या यशाच्या. त्यांनी अपयशाच्या काळात देखील आपला आत्मविश्वास हरवला नाही, उलट त्यातून प्रेरणा घेतली आणि मोठ्या यशाला गवसणी घातली. आपणही त्याच मार्गावर चालू शकतो. प्रत्येक अपयशाने आपल्याला नवीन शिकवण मिळते, नवीन दिशा मिळते आणि आपल्याला यशाच्या शिखरावर नेते. त्यामुळे अपयशाच्या आठवणींना मागे ठेवून नव्या आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने पुढे जाऊया. या मानसिक अवस्थांवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार, धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तसेच छोटे छोटे पाऊल उचलत मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे हा एक चांगला मार्ग आहे. अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे जगावं, झाली राख तरीही त्यातून झेप घेऊन आकाशी उडावं आणि पसरून पंख दाखवून द्यावं त्या अनंत आभाळाला, की बघ समोर, कितीही अडचणी आल्या तरी मी उडत राहणं सोडणार नाही. जितकी संकट तू माझ्या रस्त्यात आणत जाशील, तितकीच उंच भरारी मी घेत जाईल आणि समस्त ब्रह्मांडाला हे दाखवून देईल की अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. जर या आवाजाने तुम्हाला काही जाणवून दिलं असेल,
तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, हे शब्द मला कुठेतरी भिडले.